ठीक आहे. सर्वनाम, सर्वनाम म्हणजे काय बोललो आपण? नामाऐवजी. ठीक आहे. सर्वनाम म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, नामाऐवजी. नामाऐवजी लक्षात ठेवा. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा कोणताही शब्द असेल तर त्याला काय म्हणायचं? सर्वनाम. है ना. कोणताही शब्द असेल तर त्याला काय म्हणायचं? सर्वनाम. ही डेफिनेशन आहे. असो, सर्वनाम एकूण किती आहेत? 9 आहेत. किती आहेत? 9 आहे. जर प्रश्न आला डायरेक्टली तर 9 सर्वनाम आहेत. एकूण 9 सर्वनामे आहेत. याची व्याख्या महत्त्वाची आहे. एकूण शब्दाच्या जाती किती आहेत? 8 हे ना. काल पाहिले आपण कोणकोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. नंतर पुरा क्रियाविशेषण, शब्दयोगी अवयव, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अवयव. त्याच्यापैकी पहिली जात कोणती होती? नाम. काल संपली आपली. आता दुसरी कोणती होते आहे? सर्वनाम. सर्वनाम म्हणजे बघा, नाम या चॅप्टरवर चॅप्टर संपेपर्यंत तुम्हाला नाव घ्यायचं आहे. लक्षात येत आहे? चॅप्टर संपेपर्यंत नाव घ्यायचं होतं. त्यामध्ये विशेष नाम होतं, सामान्य होतं, भाववाचक होतं, त्याचे सब प्रकार होतेच, सगळे आपण पाहिले. आता याच्यामध्ये नाव घ्यायचं का नाही? चॅप्टर संपेपर्यंत नाव घ्यायचं नाही, पण नावाऐवजी तुम्ही काहीतरी नाव घ्यायचं. लक्षात येत आहे? नावाऐवजी तुम्ही कोणता तरी एखादा शब्द घेतला तर त्याला आपण काय म्हणणार? सर्वनाम. ठीक आहे. आता बघूयात सर्वनाम एकूण किती आहेत? एकूण 9 होतात. लक्षात ठेवा, 9 सर्वनाम आहेत. या 9 सर्वनामापैकी जे आहेत ते सर्वनाम आहे, दुसरे नाही. दुसरे सर्वनाम नाही आहेत. आता बघूयात सर्वनाम म्हणजे नेमकं काय बघूयात. एखादी मुलगी असेल आणि त्या मुलीचं नाव जर का कधी सुनीता असेल, सुनीता जात आहे, हे वाक्य आहे. आता याच्यामध्ये मुलीचं नाव घेतलं का नाही? आपण घेतलंय. लक्षात येत आहे? मग तुम्हाला जर असं अंडरलाईन असेल तर हा शब्द काय दर्शवतो? आपल्याला नाम दर्शवतो आहे. पण आता आपला सर्वनाम काय म्हणतो आहे? नाव घ्यायचं का नाही? आता सुनीताचं आपल्याला नाव नाही घ्यायचं आहे, मग हिच्याऐवजी काय वापरणार आपण? हे ना, सुनीताचं नाव नाही घ्यायचं आहे, ती जात आहे. मग या ठिकाणी याच्याऐवजी ती जात आहे हा शब्द घेतला. बघा, हे सेकंड वाक्य, नाव न घेता. आता नाव न घेता कोणता शब्द वापरला? सुनीताच्या ऐवजी ती हा शब्द वापरलाय. बघा, मग ती हे काय आहे? सर्वनाम आहे. दुसरा आहे सुरेश जात आहे, असा शब्द आपण वापरला, हे वाक्य आहे. सुरेश जात, याच्यामध्ये नाव कोण आहे? सुरेश नाव आहे. आता सुरेशचं नाव घ्यायचं का आपण? नाही. या चॅप्टरमध्ये नाव घ्यायचं नाही असं बोललंय. मग सुरेशच्या ऐवजी कोणता शब्द वापरणार? तो वापरणार. कोणता शब्द वापरणार? तो जात आहे. लक्षात ठेवा, नाव घेतलं का आपण? नाहीये. मग याच्यापैकी सर्वनाम कोणतं होतं? तो. लक्षात येत आहे? सर्वनामाची व्याख्या काय बोललो? नामाऐवजी वापरला जाणाऱ्या विकारी शब्दाला आपण काय म्हणणार? सर्वनाम म्हणणार. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला. फक्त एवढंच महत्त्वाचं आहे की याला नामाऐवजी एवढंच म्हणून टाकायचं, नामाऐवजी. मग बघा, याच्याऐवजी सुनीता होतं, सुनीताच्या ऐवजी काय घेतलं आपण? ती घेतलं. या ठिकाणी सुरेश होतं, सुरेशच्या ऐवजी काय घेतलं आपण? तो घेतलं. लक्षात येत आहे? मग हे नाव न घेता आपण कोणताही शब्द याच्याऐवजी वापरला तर त्याला काय म्हणायचं तुम्ही? सर्वनाम. आता बघा, सर्वनामाला एक नाव दिलेलं आहे, सर्वनामाचं दुसरं नाव आहे, त्याचं नाव आहे प्रतिनाम. कोणतं आहे? प्रतिनामे असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. आता प्रतिनामे का आहे? सुनीताच्या प्रती काय घेतो वापरला आपण? ती. सुरेशच्या प्रती काय वापरला? तो. प्रतिनाम म्हणजे सर्वनामातला नामाचीच एक भूमिका होते आहे, त्याला प्रतिनाम म्हणून वापरतो आपण. ते नाव घेतो का? नाही, नामाऐवजी एखादा शब्द घेतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं? प्रतिनाम. लक्षात येत आहे? हे झाले. एकूण सर्वनाम किती बोललो मी? 9 बोललोय. ठीक आहे. आता पुढं बघूयात एकूण सर्वनाम किती आहेत? 9 आहेत. सर्वनामे एकूण 9 आहे. ठीक आहे. सांगाल तुम्ही कोणकोणते आहेत? हे ना, हे बघा, हे लक्षात ठेवण्यासाठी मागच्या टायमाला पण तुम्हाला बोललं असेल. आता सुरुवात सगळ्या आपल्यापासून करायचा. मी, सुरुवात कुठून झाली? मी. नंतर कोण आहे? तू. किती झाल्या?
2 आहे. पहिलं बघूयात मी, दुसरं कोणतं आहे तू, हे ना. मी झाला आणि तू झाला. सुरुवातीला मग समोरच्याला आपल्याला विचारायचं आहे, आता समोरच्याला विचारायचं आहे आपल्याला. मग त्याला म्हणायचं आपण स्वतः कोण काय हे विचारायचं. मी आणि तूच आहे, दुसरं कोण आहे का नाही. मी आहे, तू आहे आणि आपण स्वतः कोण काय, हे ना. हे किती झालंय? समोरच्याला विचारलं आपण स्वतः कोण काय, लक्षात ठेवा, हे ना. मी आहे, तू आहे. समोरच्याला विचारतोय आपण स्वतः कोण काय समजतात असं अटॅचमेंट करून टाकलं तर वाक्य तयार होऊन जातं. आपण स्वतःला कोण काय समजतात असं वाक्य बरेचदा बोलतो आपण, हे ना. मग त्यावेळेस ते एक लक्षात ठेवण्यासाठी ती कन्सेप्ट आहे. मी आहे, तू आहे, आपण स्वतः कोण काय. हे एकूण किती झाले? 6 झाले. आपले या ठिकाणी किती बोलले आपण? सर्वनाम 9 आहेत. आता पुढचे बघूयात. 7 आहे, 8 आहे आणि 9 आहे. पुढं आता बघा, या ठिकाणी मी म्हणतो आपले एक साधारण कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी काय असते, एकाला तात्या म्हणायचो आणि एकाला जिजा म्हणायचो, हे ना. एकाला काय म्हणतो आपण? तात्या. आणि एकाला काय म्हणायचो? जिजा म्हणायचो. मग तात्याला काय म्हणू आपण? तो, ती, ते, त्या. हा काय झाला आपल्याला शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवण्यासाठी? तात्या हे आहे, हे ना. हा तात्या झाला. आता कोण येणार? जिजाजी. जिजाजी याचा अर्थ काय बोलू आता आपण? जो, जी, जे आणि झा. हे लक्षात ठेवा. याला आपण काय म्हणतो शॉर्टकटमध्ये? जिजाजी असं म्हणतो, लक्षात राहणार. आता शेवटचं काय म्हणतो आहे? तात्या आणि जिजाजी एका ठिकाणी जमले आणि थोडीशी टल्ली मारली, हे ना. मग टल्ली मारली, त्याच्यानंतर बायको त्यांना शिव्या देते आहे. तर मग दोघी म्हणून काय करतात? हसतात. मग म्हणायचं, हसताना आवाज कसा येतो? हा, ही, हे, ह्या. लक्षात ठेवा. झाले आता एकूण सर्वनाम किती? 9 झाले, हे ना. परत एकदा यांना लक्षात ठेवायचं असेल, याच्यावर चॅप्टर संपून जातो. लक्षात येतं? याच्यावर चॅप्टर संपून जातो. आता सुरुवातीला मी, नंतर तू. एकूण किती आहेत? 9 आहे. मी आणि तू किती झाले? 2. समोरच्याला विचारायचं आपण स्वतः कोण काय. एकूण किती झाले आता? 6. आता नंतरचे किती राहिले? 3. आणि त्याच्यापैकी पहिल्याला आपण काय म्हणतो? तात्या. तात्या म्हणजे काय? तो, ती, ते, त्या. नंतर दुसऱ्याला जिजा म्हणतो, हे ना. मग जो, जी, जे, जा. नंतर शेवटी दोन्ही टल्ली मारल्यानंतर ते काय करताय? हसताय, हे ना. मग हा, ही, हे, ह्या येत आहे. लक्षात येत आहे? असे एकूण किती आहेत? 9 आहेत. आता प्रश्न असा पण येतो की भाऊ लिंगानुसार बदल होणारे किती आणि सोबतीलाच वचनानुसार बदल होणारे किती, असा पण प्रश्न येतो. लिंगानुसार बदल होणारे, हे ना, किती आहेत? 3 आहेत. बघा, लिंगानुसार बदल होणारे, लिंगानुसार बदल होणारे, लिंगानुसार बदल. लक्षात ठेवा, लिंगानुसार आता बदल होतो आहे. लिंगानुसार बदल होणार म्हणजे काय रे? स्त्री आणि पुरुषामध्ये भेदभाव करेन तो, हे ना. स्त्रीसाठी स्पेशल वापरला जाईल आणि पुरुषासाठी स्पेशल वापरला जाईल. आता याच्यामध्ये बघा, तो म्हणजे कोण? पुरुष. तो म्हणजे कोण असतो? पुरुष. ती म्हणजे काय? स्त्री आहे. आपण स्त्रीला म्हणतो का तो स्त्री आहे असं म्हणतो का? तो सुनीता आहे असं म्हणतो का? ती राकेश आहे असं म्हणतो का? नाही आहे. याचा अर्थ पुरुषासाठी स्पेशलच वापरावं लागतं आहे आणि स्त्रीसाठी स्पेशलच वापरावं लागतं आहे. मग याच्यामध्ये बघा, हा कशासाठी वापरला गेला आहे? पुरुषासाठी. आणि ती कशासाठी वापरला गेला आहे? ते कशासाठी वापरलं गेलं आहे? ते पुरुषासाठी आणि त्या स्त्रियांसाठी. लक्षात येत आहे? मग हे जे सर्वनाम आहे हे लिंगानुसार बदल करत आहे. स्त्री आणि पुरुषामध्ये तो काय करतो आहे? भेदभाव करतो आहे. मग हा घटक आपल्याला लिंगानुसार बदल होताना दिसतो आहे. दुसरा गोष्ट, जो करेल तो जाणो म्हणजे काय? पुरुष. पुरुषासाठी वापरलाय ना. आणि जी करेल ती जाणो, आपला काय संबंध? स्त्रीसाठी वापरला जातो आहे. मग जो हा पुरुषासाठी वापरला जातो, जी हे कशासाठी वापरला जातो आहे?
स्त्रीसाठी वापरला जातो आहे. मग याच्यामध्ये सुद्धा भेदभाव होतोय का नाही? मग लिंगानुसार बदल होतोय का नाही? होतो आहे. मग हे सुद्धा लिंगानुसार बदल होतं. लिंग बदल याचा अर्थ कोण बदल, लिंग बदल याचा अर्थ स्त्री आणि पुरुषामध्ये तो भेदभाव करतो आहे, बदलतो आहे. आणि स्त्रीसाठी स्पेशल वापरतो आहे, पुरुषासाठी स्पेशल वापरतो आहे. आता बघा, हा ही हे आहे, लिंगानुसार बदल होत आहे का? होत आहे. हा मुलगा आहे, ही मुलगी आहे का? ही मुलगा आहे ना हा मुलगी आहे असं म्हणतो का? नाही आहे. मुलासाठी हा वापरला जातो, मुलीसाठी ही वापरली जातो. मग याच्यामध्ये पण भेदभाव होतो आहे ना. मग लिंगानुसार बदल होतो आहे का नाही? होतो आहे. आता याचं बघा, याच्यामध्ये हे तर भेदभाव करत आहे, हे करत आहे का ते बघायचं. मुलीला म्हणतो, मुलगी पण म्हणते ना, है ना, मी मुलगी आहे. मुलगा पण म्हणतो मी मुलगा आहे. मुलगा आणि मुलगीसाठी कॉमन वापरला गेला कोण? मी. दोघांसाठी कॉमन वापरला जातो ना. भेदभाव करतो आहे का? नाही, हा भेदभाव करत नाही. हा चांगला आहे, बिचारा बरा आहे. तू उभी राहा, तू बस उभं राहू नको, तू उभं राहा. स्त्रीसाठी सुद्धा पुरुषासाठी सुद्धा सारखाच वापरला का नाही? यांना पण तू बोललो आणि मुलीला सुद्धा तू बोलू शकतो. मग हा भेदभाव करतो आहे का तू? नाही, हा भेदभाव करत नाही. हा पण भेदभाव करत नाही. मग है ना, आपण सगळे काल आला होता, आपण आलात, ओके. मग आता मुलाला आणि मुलीला सारखं वापरलं जातं का ना? भेदभाव करतोय का आपण? नाही आहे. ठीक आहे ना. पहिले स्वतः सुधरून जा, नंतर अक्कल पाज मला, है ना. स्वतः सुधरून जा, नंतर अक्कल पाज मला. हे स्त्रीला आणि पुरुषाला म्हणू शकतो का नाही? म्हणू शकतो. कॉमन, दोघांसाठी समान वापरला जातो. मग हा भेदभाव करतो आहे का? नाही आहे, है ना. कोण नाही आलं होतं काल? कोण नाही आलं होतं काल? सांगितलं ना. दोघांमध्ये भेदभाव केला का? नाही. स्त्री आणि पुरुषासाठी सुद्धा भेदभाव होत नाही, है ना. है ना. काय खाल्लं बेटा काल? काय खाल्लं काल? विचारलं गेलं, दोघांना सारखंच विचारलं गेलं ना. आम्हाला माहिती नाही काय खाल्लं नाही, ना. पोटाला बाकीचा प्रश्न, इकडनं चांगलं चव लागले की बाकी पोटाचा प्रश्न आहे, है ना. चांगलं लागलं म्हणून घशापर्यंत हाणू नका. असो, आता हा शब्द सुद्धा दोघांसाठी कॉमन वापरला जातो, स्त्री आणि पुरुषांसाठी, बरोबर आहे. मग याच्यामध्ये कोण कोण आहे असं की नालायक जे आपल्याला भेदभाव करताना दिसत आहे? हे ना, तात्या आहे, दुसरा जिजाजी आहे आणि हा आहे. लक्षात येत आहे? हेच भेदभाव करताय आपल्याला. मग लिंगानुसार बदल होणारे एकूण सर्वनामं किती असं म्हणायचं असेल तर तुमचं उत्तर किती येणार? 3. कोणकोणते असा प्रश्न येऊ शकतो तर तो, ती, ते, त्या, जो, जी, जे, ज्या, हा, ही, हे, ह्या. लक्षात येत आहे? हे भेदभाव करतात. आता पुढचं आहे की वचनानुसार बदल होणार. वचन म्हणजे काय? वचनानुसार बदल होणार म्हणजे संख्यानुसार बदल. लक्षात येत आहे? संख्यानुसार बदल होतो. वचनानुसार बदल होणार म्हणजे संख्यानुसार. तो म्हणजे 1. तो म्हणजे काय होतो? 1. तो म्हणजे 1 होतो. आणि ती म्हणजे 1. ती म्हणजे काय होते? 1, हे ना. ते म्हणजे अनेक. लक्षात येत आहे? 1+. आणि त्या म्हणजे अनेक, एकापेक्षा जास्त. लक्षात येत आहे? आता हे वचनानुसार बदल होत आहे का नाही? होत आहे, म्हणजे संख्यानुसार बदल होत आहे. आता ते मुलं आहे असं म्हणतो का आपण? नाही आहे. भरपूर मुलं असतील तर त्याच्यासाठी काय सर्वनाम वापरतो आपण? ते वापरतो. लक्षात येत आहे? जो असेल तर किती असेल? 1. जी असेल तर 1. जे करतील ते, याचा अर्थ अनेक, 1+ आहे. आणि ज्या करतील ते 1+ आहे, एकापेक्षा जास्त आहे. हा म्हणजे किती? 1. ही म्हणजे किती? 1. हे म्हणजे किती? अनेक, हे ना, एकापेक्षा जास्त. ह्या म्हणजे किती? एकापेक्षा जास्त, अनेक होतात. लक्षात येत आहे? याचा अर्थ काय होतो? लिंगानुसार बदल होणारे आणि वचनानुसार बदल होणारे लगभग याच्यामधले कॉमन आहेत. हे किती झाले? 3. आणि हे किती आहे? 3 अधिक. जे वचनानुसार बदल होता आहे ते लिंगानुसार सुद्धा बदल होता आहे. संख्यानुसार बदल होतो आहे आणि लिंगानुसार सुद्धा बदल होतो आहे. दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये बघा, मी म्हणजे किती? मी म्हणजे किती? 1. मी वर्ण एक सर्वनाम तयार होतं, आम्ही. मी वर्ण काय तयार होतं? आम्ही. लक्षात ठेवा, मी वर्ण सर्वनाम तयार होतं, आम्ही.
आम्ही, लक्षात ठेवा, मी म्हणजे किती? एक, आम्ही म्हणजे अनेक. लक्षात येत आहे? आम्ही म्हणजे अनेक होता. मग हे बदल होतोय का नाही संख्यानुसार? होत आहे, संख्यानुसार होत आहे. मी म्हणजे एकच होतो, आम्ही म्हणजे अनेक होऊन जातात. तू म्हणजे किती रे? हो, तू म्हणजे किती होतं? एक. तुम्ही म्हणजे अनेक. लक्षात ठेवा, तू म्हणजे एक आणि तुम्ही म्हणजे अनेक. आता बघा, आपण काय करताय? कॉमन आहे. आपण काय करताय? कॉमन आहे, हे ना. आपण म्हटलं तर संख्येनुसार वापरला जातो आहे. आता वचनानुसार बदल होतो आहे का याच्यामध्ये? हा कॉमन वापरला जातो. स्वतः याच्यावरनं दुसरं तयार होत नाही. कोण आणि काय हे यांच्यामधनं दुसरे तयार होत नाही आणि हे भेदभाव करत नाही. वचनानुसार बदलतात का? ह्या नाही आहे. मग कोणकोणते बदलत होते? मी आणि तू. हे किती? दोन एक्स्ट्रा झाले, म्हणजे 3 आणि 2 किती झाले? 5. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की संख्यानुसार बदल होणारे सर्वनामं किती? तो तुम्ही किती म्हणायचे? 5. महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते आहे हे लक्षात ठेवा. 5 म्हणून मोकळे नका व्हा, हे ना. आणि लिंगानुसार बदल होणारे किती आहे? 3 आहे. हे 3 आहेत ना, हे 1, 2 आणि 3 हे लिंगानुसार पण बदल होतात आणि वचनानुसार बदल होतं. फक्त 2 गोष्ट कोणाची राहिली? मी आणि तू याची. जमेल आता? एकूण सर्वनामं किती आहेत? सर्वनामाला दुसरं काय नाव ठेवलेलं आहे? प्रतिनामे. आणि एकूण सर्वनामे कोणकोणते आहेत? मी, तू, आपण, स्वतः, कोण, काय, नंतर तो, ती, ते, त्या, नंतर जो, जी, जे, ज्या, नंतर हा, ही, हे, ह्या. ठीक आहे. आता याचे प्रकार आपल्याला पडतील, मग ते बघायचं आता आपल्याला. एकूण प्रकार किती होतात? किती प्रकार होतील? 6 प्रकार होतील. प्रकार 6 होतात. ठीक आहे, 6 प्रकार आहेत. त्याच्यापैकी पहिला प्रकार सांगा. कोणता प्रकार आहे? पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामे. ठीक आहे, पुरुषवाचक सर्वनामे बघा. आता याच्यामध्ये सुद्धा प्रकार होतात, है ना. व्यक्तीला आपण बोलवताना किंवा त्याच्याशी संवाद साधताना कोणकोणत्या सर्वनामाचा वापर केला जातो असं बघूयात. त्याच्यापैकी पहिला जो प्रकार आहे, याचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार कोणता आहे? हे ना, पुरुषवाचक सर्वनामामध्ये कोणता येतो? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणून हा पहिला प्रकार आहे. लक्षात ठेवा, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता याच्याकडे बघा, हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम हा काय म्हणतो? एखाद्या ठिकाणी जर तुम्ही वाक्यात उल्लेख करीत असताना तुम्ही त्या वाक्यामध्ये जर असाल, त्या घटनेमध्ये तुम्ही असाल स्वतः, तर त्याला काय म्हटलं जातं? प्रथम पुरुषवाचक. आता मी याच्यामध्ये बोललो, मी तुम्हाला आम्ही गावाला जात आहे. आम्ही गावाला जात आहे हे वाक्य लिहिलं. आम्ही गावाला जात आहे. मग याच्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? आम्ही. आम्ही. आता मला सांगा, आम्ही गावाला जात आहे याच्यामध्ये तुम्ही स्वतः आहेत का? आहात ना. तुम्ही स्वतः जर या वाक्यामध्ये असेल तर तुम्ही म्हणायचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. दुसरं, आपण खेळायला जाऊ. ठीक आहे, आपण खेळायला जाऊ याच्यामध्ये तुम्ही आहात का? जो सांगणारा तो आहे का? आहे त्याच्यामध्ये. लक्षात येत आहे? त्याच्यामध्ये आहे. तिसरं, मी तुला मदत करेल. सांगा, याच्यामध्ये आहे? या वाक्यामध्ये तो स्वतः आहे का? मी जर हे वाक्य बोलत असेल तर याच्यामध्ये मी आहे ना. तर याचा अर्थ प्रथम स्वतःला क्या. याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये कोण कोण आहे? आपण. याच्यामध्ये काय आहे? मी आहे. अजून स्वतः, पास
होऊन दाखवतो, असं वाक्य जर आपण म्हटलं. आता याच्यामध्ये बघा, स्वतः हा शब्द त्याच्यामध्ये तो आहे का? या वाक्यामध्ये आहे. याचा अर्थ काय होतो की पुरुषवाचक सर्वनामामध्ये जर तुम्ही एखादं वाक्य जर सांगत असाल आणि जर ते वाक्य सांगत असताना तुम्ही जे सर्वनामाचा वापर करत आहात, मग त्या सर्वनामाचा वापर स्वतःसाठी सुद्धा आहे का आणि त्या वाक्यामध्ये तुम्ही स्वतः आहेत का? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम याचा अर्थ प्रथम स्वतः आहेत का हे बघा, मग तुम्हाला ते वाक्य कशामध्ये गणलं जाईल? मग तुमचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. कळलं आता? प्रथम पुरुषवाचकमध्ये कोणकोणती सर्वनामे आले आता? हे ना, मी आहे, स्वतः. तुम्ही केला पहिले कोणता वापरला आपण? आम्ही. हे ना, आम्ही. नंतर आपण. नंतर हे ना, स्वतः. हे शब्द आहे, लक्षात ठेवा. आम्ही, आपण, मी आणि स्वतः हे कशामध्ये गणलं जाईल? जर आम्ही, आपण, मी, स्वतः हे जर स्वतःसाठी वापरलं जात असेल, ग्रुप जरी असला त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व असलात, तर तुम्ही काय म्हणायचं? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. क्लिअर? आता पुरुषवाचक सर्वनामाचा दुसरा प्रकार. आता याच्यामध्ये काय अडचण आहे तुम्हाला? एखादं वाक्य लिहून बघायचं, सांगत असाल, वाचत असाल, तर मग त्याच्यामध्ये तुम्ही आहात का बघा. जो सांगणारा आहे तो त्याच्यामध्ये आहे का? असेल तर म्हणायचं तुम्ही प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. जमेल आता? ठीक आहे. आता दुसरा प्रकार पुरुषवाचकचाच कोणता आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम. बघा, हा जो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे ना, हा समोरचा संवाद साधतोय आपण. दोन व्यक्ती संवाद साधतो आहे, त्याच्यापैकी समोरचा आहे त्याच्यामध्ये. मी आहे का त्याच्यामध्ये? नाही. जर त्या वाक्यामध्ये मी असेल तर कशामध्ये येणार? प्रथम मध्ये येणार. आणि समोरचा असेल तर दुसरा व्यक्ती येतोय ना. प्रथम पुरुषवाचकमध्ये मी पहिला आहे, द्वितीयमध्ये समोरचा आहे. लक्षात येत आहे? आता याच्यामध्ये कोण कोण येणार आहे लक्षात ठेवा. तू, हे ना, तू, नंतर तुम्ही, आपण, स्वतः. लक्षात ठेवा, आपण, स्वतः ही चार. पण ही जी सर्वनाम आहे कोणासाठी वापरली जाईल? समोरच्या व्यक्तीसाठी, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरली जाते, म्हणून त्याला काय म्हटलं गेलं आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. आता मी म्हटलंय की वो तू कोण आहे असा प्रश्न मी त्याला विचारला. समोरचा व्यक्ती आहे, मी त्याला प्रश्न विचारलाय तू कोण आहे. आता या वाक्यामध्ये मी आहे का? समोरचा व्यक्ती आहे ना, म्हणून त्याला काय म्हणायचं? द्वितीय. दुसरा व्यक्ती आहे, समोरचा व्यक्ती आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं तुम्ही? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. दुसरं, तुम्ही लवकर या, असं आपण प्रश्न विचार. लवकर या असं सजेस्ट केलं आपण. तुम्ही लवकर या, याच्यामध्ये मी लवकर येऊ असं बोलला आहे का? नाही. कोण येणार आहे? समोरचा व्यक्ती. तुम्ही लवकर या म्हणजे समोरचा व्यक्ती लवकर आला पाहिजे. याच्यामध्ये तो महत्त्व कोणाला दिलं आहे? समोरचा व्यक्तीला, म्हणून त्याला काय म्हणायचं? द्वितीय. दुसऱ्या व्यक्तीला महत्त्व दिलं आहे, पण हा समोर आहे. लक्षात येतं? हा कुठं येतो आहे? हा समोर येतो आहे. तुमच्या समोर असला पाहिजे, नाही तर कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी आहे ते तृतीयमध्ये चाललं जाईल. हा व्यक्ती कुठं असेल? हे द्वितीय पुरुषवाचक तुमच्या समोर असायला पाहिजे. लक्षात येते? समोर असेल. किंवा एखाद्या वेळेस एक कन्सेप्ट विचारली जाते की वो एखादा लेटर लिहितो आहे एखाद्या व्यक्तीला, मी पत्र लिहितो आहे एखाद्या व्यक्तीला. कम्युनिकेशन कोणामध्ये होत आहे? दोनच व्यक्तीमध्ये होत आहे ना. आपण जरी जवळ नसलो तरी आपण दोघांमध्येच संवाद साधतो आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? द्वितीय. है ना, हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिसरं बघूयात आता. आपण काय करता? हा प्रश्न मला विचारला गेला आहे का समोरच्याला? समोरच्याला विचारला गेला. याचा अर्थ दुसऱ्याच व्यक्तीला विचारला गेला आहे ना, म्हणून आपण हा कशामध्ये येणार? द्वितीयमध्ये येणार. चौथं, स्वतः जाऊन ये किंवा या. है ना, स्वतः जाऊन या असं जर बोललं तर स्वतःला कोणाला म्हणतोय आपण? समोरच्या व्यक्तीला म्हणतो आहे.
हेच जे आपण चारही वाक्य जे पण बोललो आहेत ना, ते वाक्य समोरच्या व्यक्तीला बोललो आहे. कोणाला बोललो आहे? समोरच्या व्यक्तीला बोललो आहे. त्याच्यामध्ये मी येतो आहे का? या दुसऱ्या प्रकारामध्ये माझा काडी मात्र संबंध नाही. समोरचा आपल्या समोर जो पण व्यक्ती आहे त्याचा संबंध आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं तुम्ही? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. कळलं आता? प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय बोलणार? स्वतःसाठी, त्याच्यामध्ये स्वतः असेल. द्वितीयमध्ये कोण असेल? समोरचा व्यक्ती असेल. ठीक आहे, आता जमेल याच्यामध्ये. पण तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ, एखादा घटक स्वतःसाठी वापरला असेल, त्याच्यामध्ये मी, आम्ही, आपण, स्वतः, तर त्याच्या कशामध्ये येईन? प्रथम मध्ये. तू, तुम्ही, आपण, स्वतः द्वितीयमध्ये. समोरच्याला म्हणतो आहे ना. ठीक आहे, आता पुढचा प्रकार कोणता येणार? तृतीय आहे, है ना. तृतीय. पुरुषवाचक सर्वनाम. आता बघू, तृतीय पुरुषवाचक म्हणजे हा व्यक्ती आपल्या समोर नसतो, है ना. आपण दोघी चर्चा करणार, पण कोणा संदर्भात? तिसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात. तो आपल्या समोर असेल का? नाही आहे, है ना. मग याच्यामध्ये काय काय येणार सांगा मला? तो, है ना, ती, ते आणि त्या. आपल्या समोर असेल का? नाही आहे. उदाहरण सांगता येणार? ती जात आहे. आपल्या समोर आहे का ती? पण आपण चर्चा कोणा संदर्भात करतो आहे? तिसऱ्या, है ना. तिसरी जी महिला आहे तिच्या संदर्भात चर्चा करतो आहे. दुसरं, तो नालायक आहे. आता त्याच्या समोर बोलण्याची डेअरिंग होते का आपली? नाही आहे, पण तो तिकडं आहे. आपण म्हणतो तो एक नंबरचा नालायक आहे, आणि तो जवळ आला तर तुझ्यासारखा देव माणूस कधी शोधून सापडायचा नाही. तू सगळं आहे, हे ना. तू खूप इमानदार आहे. तिसरं, आता ते श्रीमंत आहेत असं म्हणू आपण. ते श्रीमंत आहेत. ते श्रीमंत आहेत. आता याच्यापैकी समोर आहे का तो व्यक्ती? नाही आहे. आपण चर्चा करतो कोणा संदर्भात आहे? तिसऱ्या व्यक्तीसोबत. चौथं सांगा आता मला परत. त्या मुली हुशार आहेत. मुली हुशारच असतात रे. त्या मुली हुशार आहेत. आता बघा, याच्यापैकी तो, हे ना, ती, तो, ते आणि त्या, हे जे सर्वनाम आपण या वाक्यामध्ये वापरलेत, ते कधीही आपण माझ्यासाठी नव्हे, समोरच्या व्यक्तीसाठी सुद्धा नाही वापरले, तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरले आहे, जो आपल्या समोर आहे का? नाही आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. कळलं आता? तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये कोण कोण येत आहे? कोणकोणते सर्वनाम आहेत? तो, ती, ते, त्या. लक्षात येत आहे? जमेल ना आता? ठीक आहे, पुढे जाऊ आता. ठीक आहे, आता बघा, सर्वनामाचे एकूण प्रकार किती बोललो मी? 6. त्याच्यापैकी पहिला प्रकार कोणता झाला? पुरुषवाचक सर्वनाम. त्याचे एकूण मुख्य प्रकार किती? आपले उपप्रकार किती होतील? 3. पहिला प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक, हे ना. कसे वापरायचे सर्वनाम ते मला सांगितले गेले. आता सर्वनामाचा दुसरा प्रकार चालू होईल. दुसरा प्रकार कोणता? दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनामे. ठीक आहे, दर्शक सर्वनामे याचा अर्थ संबोधणे, दाखविणे, है ना. दर्शविणे याचा अर्थ काय होतं? दाखविणे. दर्शक सर्वनामे म्हणजे काय? दाखविणे. ठीक आहे, आता याच्यामध्ये कोणकोणते सर्वनाम येणार बघा. एखाद्या वस्तूला आपण आपल्या बोटाने दाखवू शकत असेल तर दर्शविणे याचा अर्थ काय बोललो मी? दाखविणे. एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला जर आपण बोटाने जर दाखवू शकत असेल तर त्याला काय म्हणून द्यायचं? दर्शक, हे ना. एखाद्याला म्हणतोय हा, ही, बरोबर आहे, हे, ह्या, हे ना. हा पंखा आहे, हे मार्कर आहे, हे ना. हा पेन आहे. आपण असं बोलू शकतो ना.
दाखवू शकतो का नाही आपल्या बोटाने? मग जर असं जर दाखवणारे सर्वनाम असतील तर त्याला काय म्हणायचं तुम्ही? दर्शक सर्वनाम. आता बघा, मग याच्यापैकी म्हणू शकतो मी, पहिलं उदाहरण जर घेतलं की हा पेन आहे म्हणू शकतो. अजून ही मुलगी आहे. अजून हे मुलं आहेत म्हणू शकतो का नाही? ह्या मुली हुशार, प्रत्येक वेळेस हुशार का रे? मुलांना पण म्हणणार आहे ह्याच मुली हुशार आहे आणि खरंच हुशार आहे हे ना. आपले मार्क बघून तर मला पण थोडी लाज वाटून येते. बरोबर आहे ना, त्यांचे ग्राउंड पण चांगलं आहे, त्यांचा लेखी पण चांगले होते आहे. आपले काय काय चांगले होते आहे, आपले चांगले होत नाही आहे है ना. इकडं लक्ष द्या. आता याच्यापैकी सर्वनाम बघा, नाही तर आयुष्यामध्ये एखादं सर्वनाम पण उरायचं नाही. याच्यापैकी हा, ही, हे आणि ह्या बोटाने दाखवू शकतो ना. हा पेन आहे, बरोबर आहे. ही मुलगी आहे, हा मुलगा आहे, ह्या मुली आहेत, हे मुलं आहेत, असं म्हणू शकतो का नाही? म्हणू शकतो आहे. दुसरा अजून म्हणू शकतो का? है ना, तो मुलगा आहे, ती मुलगी आहे, है ना, त्या मुली आहेत, ते मुलं आहेत, असं म्हणू शकतो का नाही? दर्शवू शकतो, दाखवू शकतो. म्हणून त्याच्यामध्ये काय काय येणार? तो मुलगा आहे, है ना. याच्यापैकी तो, ती, ते आणि त्या, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये कोणकोणता आहे आपला? तो, ती, ते, त्या आणि हा, ही, हे, ह्या यांना बोटाने दाखवू शकतो. इथं कोणतंही वाक्य तुम्ही तयार करू शकता. लक्षात येत आहे? कोणतंही वाक्य तुम्ही तयार करू शकता, फील करू शकता तुम्ही. कळेल आता दर्शक सर्वनाम म्हणजे नेमकं काय? दर्शक सर्वनाम म्हणजे दाखविणे. एखादा घटक किंवा एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती आपण जर आपल्या बोटाने दाखवू शकत असू तर त्याला काय म्हणायचं तुम्ही? डायरेक्टली दर्शक सर्वनाम. कळलं? आता पुढे जाऊ. आता पुढचा, आता तिसरा प्रकार कोणता? संबंधी सर्वनाम आहे. याच्यापैकी जिजाजी येतो. कोण येतो याच्यामध्ये? जो, जी, जे, ज्या. कॅन्सल करून टाक. ते होतंय का? नाव काय आहे? हां, लेक्चर चालू आहे. कट कर. संबंधी सर्वनाम चालू दे ना, हे रेकॉर्डिंग चालू दे. ठीक आहे. संबंधी सर्वनाम याच्यामध्ये काय काय येत आहे? जो, जी, जे, ज्या. जो, जी, जे, ज्या याला काय म्हणतो आपण? संबंधी सर्वनाम. पुढचं याच्यापैकी आता जर वापरायचं असेल तर याच्यामध्ये बघा साधारण शब्द येतात. जो करेल तो जाणो, माझा काय संबंध, असं लक्षात ठेवायचं. हे वाक्य नोट केलं की तुम्हाला याच्यातले डायरेक्टली सगळे लक्षात राहतील. जो करेल तो जाणो, बरोबर. जे करतील ते जाणतील. दुसरं येतं आहे जे करतील ते जाणो, माझा काय संबंध आहे. नंतर जी करेल ती जाणो, जी करेल ती जाणो, माझा काय संबंध आहे. या पद्धतीनं. चौथा ज्या करतील या पद्धतीनं. लक्षात येत आहे? ज्या करतील त्या जाणो, आपला काय संबंध आहे, या पद्धतीचं है ना. हे सर्वनाम कशामध्ये येत आहे? संबंधी सर्वनामामध्ये. हे लक्षातच ठेवा.
चांगल्या पद्धतीने, आणि एकच वाक्य याच्यामध्ये नोट डाऊन करायचं. हे वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवलं तर याच्यातला प्रश्न जाणार नाही आहे, हे ना. जो करेल तो जाणो आपला काय संबंध, असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. जमेल. आता संबंधित सर्वनामामध्ये कोण कोण येत आहे? जो, जी, जे, ज्या. लक्षात येत आहे? ठीक आहे. पुढं आता चौथा प्रकार आहे ना, प्रश्नार्थक सर्वनाम आहे. प्रश्नार्थक सर्वनाम आहे. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये काय काय येणार आहे? प्रश्न विचारण्यासाठी कोण आणि कायचा वापर केला जातो. याच्यामध्ये कायचा वापरला जातो? कोण आणि काय. कोण, काय यांचा वापर कशासाठी केला जातो? प्रश्न विचारण्यासाठी. यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी जर होत असेल तर त्याला काय म्हणायचं तुम्ही? प्रश्नार्थक सर्वनाम. आता एखाद्या वेळेस तुम्हाला रोंग नंबर आला, रोंग नंबर आला बरोबर तुम्ही का हसले रे? आला का? है ना, आपण रोंग नंबर शोधतो. कोण बोलतंय किंवा बोलत आहे आपल्याला माहिती आहे का? नाही आहे. आता बघा, आपण या ठिकाणी सांगितलंय कोण बोलत आहे असा प्रश्न विचारला, पण शेवटी कोणतं चिन्ह लावलं आपण? है ना, प्रश्न चिन्ह त्या ठिकाणी वापरले गेले आहेत. इथं प्रश्न जर विचारलाय तुम्हाला काय हवेत, हे सुद्धा प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला वापर करण्यात येतो आहे. मग त्याला तुम्ही काय म्हणायचं? प्रश्न विचारण्यासाठी केला गेला. लक्षात येत आहे? याच्यामध्ये काहीच नाही. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे नेमकं काय? एखाद्या वाक्य या ठिकाणी सर्वनाम आहे आणि सर्वनाम जर कधी असेल आणि शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर तुम्ही काय म्हणणार? डायरेक्टली प्रश्नार्थक सर्वनामे. लक्षात येत आहे? प्रश्नार्थक सर्वनामे 2 आहे. काय अडचण आता प्रश्नार्थक सर्वनामामध्ये? प्रश्नार्थक सर्वनाम काय म्हणणार? याच्यामध्ये कोण आणि काय या सर्वनामाचा जर का कधी प्रश्न विचारण्यासाठी वापर होत असेल तर तुम्ही काय म्हणायचं? प्रश्नार्थक सर्वनामे. आणि पुढचं कोणतं आहे? सामान्य किंवा अनिश्चित. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे. आता याच्यामध्ये ते सर्वनाम आहे जे प्रश्न विचारण्यासाठी केला जातो. लक्षात येत आहे? आता बघा याच्यामध्ये काय काय आहे? कोण, काय सेम आहे. मगाशी प्रश्न विचारण्यासाठी आपण कोण आणि कायचा वापर करत होतो. प्रश्न विचारण्यासाठी होत असेल तर प्रश्नार्थक, आणि प्रश्न न विचारण्यासाठी होत असेल तर सामान्य किंवा अनिश्चित. अनिश्चित याचा अर्थ निश्चित नाही, है ना. आता प्रश्न विचारलाय काय ही गर्दी, असा आहे. प्रश्नचिन्ह आहे का शेवटी? नाही आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. एक आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. प्रश्न विचारण्यासाठी शेवटी प्रश्नचिन्ह नसेल आणि कोण आणि काय याचा वापर केला जात असेल तर तुम्ही काय म्हणायचं? सामान्य किंवा अनिश्चित. दुसरा आहे कोण ही गर्दी, असा प्रश्न सुद्धा आपला असं वाक्य सुद्धा बोललं जातं बऱ्याचदा. तर तुम्ही काय म्हणायचं? प्रश्न विचारण्यासाठी केला गेला आहे का? नाही आहे. कोण ही गर्दी म्हणजे असंख्य गर्दी असते त्या ठिकाणी. तिसरा आहे कोणी यावे
व टिकली मारून जावे असे वाक्य बोलतात बघा. गावामध्ये किंवा एखाद्या वेळेस शाळेमध्ये बघा, तुम्ही पण लहानपणापासून शाळेत गेला असाल, शाळेमध्ये असं कोणतरी एक असतं, त्याला कोण पण मारत बसतं बघा. असतं तसं कोणत्या तरी बॅचमध्ये कंपल्सरी असतं आणि त्याला हाणतच असतात. एखादा शेंबडा असला तर त्याला सारखं चिडवत बसतात. चिडवत बसणं, मग ते म्हणतात तो बिचारा काय म्हणणार, यार कोणी पण येत आहे हे ना, ठोकून चालला जात आहे, मारून चालला जात आहे. ते मला नेहमी तो माझा आवडता हिरो आवडतो मला, काय नाव त्याचं, राजपाल यादव आहे ना, है ना, मस्त बनतोय है ना. कोई भी आता है बजा के जाता है, बेका मंदिर का घंटा हो क्या, है ना. कोणी पण येतं आणि मारून चाललं जातं. आता याच्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे का शेवटी, नाही आहे, पण याच्यामध्ये कोणी हा शब्द वापरला गेला आहे. प्रश्न विचारण्यासाठी कोण आणि काचा संबंध नसेल तर त्याला काय म्हणायचं तुम्ही, सामान्य किंवा अनिश्चित. आता बघा, काय ही गर्दी, मग निश्चित आकडा सांगितला आहे का, अनिश्चित आकडा आहे. कोण ही गर्दी, निश्चित आकडा सांगितला आहे का, अनिश्चित आहे. कोणी यावे टिकली मारून जावे, कोणाचं नाव निश्चित आहे का, कोण पण येत आहे, निश्चित नाही आहे. म्हणून त्याला काय म्हटलं गेलं आहे, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे. लक्षात येत आहे. आता एकूण किती पाहिले आपण, 5. लक्षात येते एकूण किती पाहिले, 5. पहिला कोणता, पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा दर्शक सर्वनाम. तिसरा कोणता, संबंधी सर्वनाम. चौथा प्रश्नार्थक सर्वनाम. 5वा सामान्य किंवा अनिश्चित. आता शेवटचा कोणता आहे, आत्मवाचक है ना, 6वा प्रकार आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम सांगा आता याच्यामध्ये काय काय येतं, है ना. आपण पण येतं याच्यामध्ये. दुसरं स्वतः येतं. अजून है ना, निज हा शब्द येतो बघा. आता याच्यामध्ये बघा, एखाद्या वेळेस याच्यामध्ये आत्मवाचक शब्दामध्ये 2 सर्वनामं लागोपाठ वापरली जातात. किती वापरली जातात, 2 सर्वनामं लागोपाठ वापरली जातात. मी या ठिकाणी सांगितलंय, मी स्वतः काम केले. बघा या ठिकाणी किती सर्वनाम आहे, एक हा आणि दुसरा हा होतोय. एका सर्वनामानंतर दुसरा सर्वनाम दाखवतोय. लक्षात येतं. या ठिकाणी किती सर्वनाम असतील, 2 सर्वनाम असतील. एकानंतर दुसरा लगेच येतो आणि तो याच्यापैकी असेल आपण, स्वतः आणि निज. हे जर का कधी असेल तर तुम्ही काय म्हणायचं, तुम्ही आत्मवाचक सर्वनाम. एखादा माणूस म्हणतो इको असतो, आपण स्वतः केले है ना, आपल्यासमोर त्याची काय औकात आहे है ना, आपण सगळी दुनिया आहे. मग कोणाच्या बाबतीत माहिती सांगतो आहे, स्वतःच्या बाबतीत आहे, म्हणून त्याला म्हणायचं आत्मवाचक सर्वनाम आहे. तो आपणहून आला, तो आपणहून आला. मग विचार करा, त्याच्यापैकी पहिला सर्वनाम कोणता आहे, तो. त्याच्यानंतर आलंय का आपलं, हे ना, आपलं आलेलं आहे आपणहून आला. मग हा शब्द काय दर्शवतो तुम्हाला, आत्मवाचक सर्वनाम. तिसरं, आता तिसरं वाक्य सांगू शकतात, पक्षी निज बाळासह बाळगती, है ना, असंच वाक्य आहे ना. पक्षी निज बाळासह बाळगती, बरोबर आहे ना. असंच वाक्य वाटतं मला. स्वतः अटॅचमेंट आहे का, पक्षी निज बाळासह बाळगते असं दिलं आहे ते. इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला एकूण सर्वनाम किती आहे, 9 आहे. त्याच्यापैकी निज हा शब्द आढळला का तुम्हाला, नाही आढळला.
तो निश्चित फक्त कशामध्ये येणार आहे? आत्मवाचक मध्ये येणार आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? निश्चित आत्मवाचक सर्वनाम. कळलं आता? आणि हा एकच याच वाक्यामध्ये आलेला आहे प्रश्न, एवढ्याच वाक्यामध्ये आलेला आहे, दुसऱ्या ठिकाणी कुठेच तुम्हाला शोधून सापडायचा नाही आहे. म्हणून याला काय म्हणायचं तुम्ही? निश्चित आत्मवाचक सर्वनाम. तुम्हाला प्रश्न असा पण विचारला जाईल, निश्चित आत्मवाचक खालीलपैकी निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते? तर तुम्ही काय म्हणायचं? नीच. कळेल आता? ठीक आहे. मग या पद्धतीने आपला सर्वनाम हा चॅप्टर एंड होतो. परत एकदा 5 मिनटं 2 मिनटामध्ये रिव्हिजन करायचं, पटपट करायचं है ना. समजलं ना बऱ्यापैकी? ठीक आहे. मग शब्दाची एकूण जाती किती आहे? त्याच्यापैकी पहिली जात कोणती आहे? नामानंतर दुसरी जात कोणती आहे? सर्वनामाला दुसरं नाव काय आहे? सर्वनामाची व्याख्या काय आहे? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला आपण काय म्हणतो? सर्वनामा. सर्वनामाचे एकूण किती प्रकार होतात? सर्वनाम एकूण किती आहेत? 9 आहेत. कोणकोणते आहेत? मी, तू, आपण, स्वतः, कोण, काय. नंतर परत म्हणायचं है ना, तो, ती, ते, त्या, जो, जी, जे, ज्या, हा, ही, हे, ह्या. हे झाले एकूण किती? 9 झाले. त्याच्यापैकी लिंगानुसार बदल होणारे किती आहेत? किती आहेत? 3 आहे. लिंगानुसार बदल होणारे 3 आणि वचनानुसार म्हणजे संख्यानुसार बदल होणारे किती आहेत? 5. कोणते 2 एक्स्ट्रा लागतात? मीचा आम्ही तयार होतं, तुझं तुम्ही तयार होतं, हे ना, संख्यानुसार बदलतं. मग याच्यानंतर आपले मुख्य प्रकार किती होतात? हे ना, मुख्य प्रकार किती होतात? 6. त्याच्यापैकी पहिला प्रकार कोणता? पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम. आता याचे पुन्हा किती प्रकार पडतील? 3 उपप्रकार पडतात. पहिला प्रकार कोणता? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा प्रकार द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. तिसरा प्रकार तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोण मग येणार त्याच्यामध्ये? जो सांगतो तो स्वतः असतो, हे ना. द्वितीय पुरुषमध्ये कोण असतो? समोरचा व्यक्ती असतो. आणि तृतीयमध्ये कोण असतो? तिसराच व्यक्ती असतो. आपण दोघी चर्चा करतो, पण कोण्या संदर्भात आहे? तिसऱ्या संदर्भात चर्चा करतो. पहिल्यामध्ये मी, आम्ही, आपण, स्वतः. दुसऱ्यामध्ये तू, तुम्ही, आपण, स्वतः. तिसऱ्यामध्ये तो, ती, ते, त्या हे येत आहे. दुसरा प्रकार कोणता? दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. दर्शक याचा अर्थ दाखवणे, संबोधणे, दाखवणे. मग दर्शवणे म्हणजे एखादी वस्तू आपण दाखवू शकतो. मग सांगा कोणकोणती वस्तू? हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. आपल्या बोटाने एखादी वस्तू आपण दाखवू शकतो, त्याला म्हणायचं दर्शक सर्वनामे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पुढचा कोणता आहे? संबंधी सर्वनाम आहे. जो करेल तो जाणून आपला काय संबंध, याचा अर्थ जो, जी, जे, ज्या, हे ना. याचा वापर वाक्यामध्ये करण्यात येत असेल तर तुम्ही काय म्हणायचं? संबंधी सर्वनाम. तिसरा प्रकार कोणता आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम कोणकोणती आहेत? कोण आणि काय. कोण आणि काय या दोघा सर्वनामाचा वापर जर का कधी प्रश्न विचारण्यासाठी होत असेल तर तुम्ही काय म्हणायचं? प्रश्नार्थक सर्वनाम, हे ना. नंतर पुढचं कोणतं येत आहे? सामान्य किंवा अनिश्चित. सामान्य किंवा निश्चित. निश्चित आकडा सांगितला जातो का याच्यामध्ये? नाही आहे. पण कोण कोण येणार याच्यामध्ये? कोण आणि काय याचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो का नाही? होत नाही, हे ना. होत असेल तर प्रश्नार्थक, होत नसेल तर सामान्य किंवा अनिश्चित. त्याच्यानंतर पुढचं कोणतं आहे? आत्मवाचक. आत्मवाचक मध्ये कोणकोणती सर्वनाम आहेत? आपण, स्वतः आणि निज आहे. निश्चित आत्मवाचक कोणतं आहे? निज आहे. जर कधी तुम्हाला असं वाक्य आढळले की एक सर्वनाम आहे त्याच्यानंतर आपण किंवा स्वतः येत असेल, स्वतः संदर्भात पूर्ण त्याच्यावर नाही का जोर लावला जातो आहे, तर त्याला काय म्हणायचं तुम्ही? आत्मवाचक सर्वनाम आहे. लक्षात येत आहे? समजलं आता? कोणाला काही डाऊट? नाम आणि सर्वनाम 2 चॅप्टर आहे.